राजा जनकाच्या मनामध्ये वारंवार एक प्रश्न येत होता. त्याच्याकडं राज्य होतं, धन दौलत सन्मान सुख सगळं काही होतं, शक्ती होती, पण कुठेतरी एक रिकामेपण होतं. कारण त्याला माहीत होतं की एवढं आपण जे काही धावाधावा पळापळ करतोय काहीतरी मिळवण्यासाठी, पण शेवट काय तर शेवट सगळा मृत्यूतच आहे. आणि त्या दिवशी सगळं संपलेलं असतं, थांबलेलं असतं. उत्सुकता गहनता होती. जनकाने विचारलं अष्टवक्रांना, मुनिवर्य, जीवनाचा उद्देश काय आहे? मुनिवर्य, जीवनाचा उद्देश काय आहे? आपण कशासाठी जन्म घेतो आणि मृत्यूने सगळं संपून जातो? मग या जीवनाचा अर्थ काय? एवढी पळापळी, एवढी धावपळ कशासाठी? एवढा अट्टहास कशासाठी? अष्टावक्र थोडा वेळ शांत बसले, मौन राहिले आणि म्हणाले, राजन, या विश्वामध्ये लोक आयुष्य काढतात, पण खूप थोडे लोक असे असतात की जे जगतात. कशासाठी? दररोजच्या आयुष्यात सकाळी उठणं, काम करणं, कौटुंबिक सुख प्राप्त करण्यासाठी धडपडणं, दुःख भोगणं आणि एक दिवस मृत्यूला कवटाळणं. पण जर एखादा यात्री बिना कर्तव्य करता यात्रा करत असेल तर तो भटकेलच ना. आयुष्यात धन कमावणं हाच उद्देश असेल तर ते चूक आहे. धन हे साधन आहे, साध्य नाही. आयुष्य चालवण्याचं ते एक साधन आहे. धन जीवनाचा शेवटचा उद्देश नाही किंवा जीवनाचं शेवटचं सार नाही धन म्हणजे. आणि आयुष्यभर माणूस धन कमावण्यासाठीच पळत असतो, कारण त्याला त्याच्या कुटुंबाला, त्याला स्वतःला समाजामध्ये मान सन्मान हवा असतो किंवा सुख हवं असतं. राजा जनक म्हणाला, मग कुटुंबच जीवनाचा उद्देश आहे का? अष्टावक्र म्हणाले, नाही, परिवार जीवनाचा उद्देश नाही, तो एक सुंदर भाग आहे. मुलं मोठी होतात, आपापल्या मार्गाला लागतात. आईचा पदर न सोडणारं मूलसुद्धा परत तिच्यापासून परिस्थितीनुसार लांब जातं. अनेक चांगल्या संबंधांमध्ये कटुता येते, अनेक गोष्टी घडतात आणि मग एक वेळ आयुष्याचा असा टप्पा येतो की तिथं जीवन निरर्थक वाटायला लागतं. उगीच पळलोत असं वाटायला लागतं. राजा, मी तुला एक कथा सांगतो, ती तू ऐक. एका माणसाला जंगलामध्ये एक दिवा मिळाला. त्याने तो आपल्या घरात ठेवला व त्याच्या प्रकाशात तो सारी कामे करू लागला. त्याला त्या दिव्याविषयी खूप आत्मीयता, घनिष्ठता वाटू लागली. दिवा म्हणजेच सगळं काही असं त्याचं होऊन गेलं. त्याला वाटलं हेच आपलं जीवन. एके दिवशी तो दिवा तुटला, विझला. तो खूप रडू लागला, निराश झाला. एका संतांनी सांगितले की, अरे मूर्खा, अरे दिव्याचं काम होतं तुला प्रकाश देणं, दिवा होणं नाही. तू स्वतः दिवा होणं नाही. या संसारातील प्रत्येक वस्तू तुम्हाला आधार देईल, पण उद्देश बनणार नाही. राजा जनक म्हणाले, जर परिवार, धन, सन्मान जीवनाचा उद्देश नाही तर मग काय आहे? अष्टावक्र म्हणाले, समस्या कुठून सुरू होते ते पाहिलं पाहिजे. मनुष्य प्रत्येक गोष्ट बाहेर शोधतो. सुख, शांती, समाधान, प्रेम सगळं काही त्याला तो बाहेर शोधत असतो, परंतु त्याला माहीत नसतं की तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. एवढंच नाही तर देवाला सुद्धा तो स्वतःच शोधत नाही तर बाहेरच शोधतो, अडकून पडतो. राजा जनक म्हणाले, मुनिवर्य, स्वतःला ओळखणंच जीवनाचा उद्देश आहे का? होय, पण राजा, अनेक लोक आपलं मन, शरीर, नाम, विचार यांनाच सगळं म्हणतात, समजतात, पण या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत. बदलणार नाही ती फक्त गोष्ट म्हणजे काय? स्वतःची वास्तविकता किंवा स्वतःचं आत्मज्ञान. एका परिवर्तनातून दुसऱ्या परिवर्तनात माणूस जात असतो. त्यांनी आपल्या स्वयंला शोधलं पाहिजे. लहानपणापासून आत्तापर्यंत शरीर, भावना, मन, विचार सगळं बदलतात, पण आपल्या आत जे वास्तविक स्वरूप आहे ते आपण पाहिलं पाहिजे. ते बदलत नाही. त्याला ओळखणंच जीवनाचा उद्देश आहे. म्हणजेच आत्मज्ञान ओळखणं किंवा आत्मज्ञान असणं हाच जीवनाचा उद्देश आहे. आपण कशासाठी आलो, काय करायचे आणि कुठं जायचे, भरकटायचं नाही, हे प्रत्येक मानवाला कळलं पाहिजे. राजा जनक म्हणाले, आत्मज्ञानच जर जीवनाचं वास्तव उद्देश असेल तर कर्म का करायचं? अष्टावक्र म्हणाले, आत्मज्ञान संसारापासून पळून जायचं शिकवत नाही, तर त्याकडे एका योग्य नजरेने कसं पाहायचं ते शिकवतो. एखादा अभिनेता राजाची भूमिका अगदी व्यवस्थित पार पडतो, पण त्याला पूर्णपणे माहीत असतं की आपण राजा नाहीत खरोखरचा, म्हणून तो त्याच्यात गुंतत नाही. तो फक्त त्याची भूमिका व्यवस्थितरित्या पार पडण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपलं सुद्धा आहे. राजा जनक म्हणाले, मुनिवर्य, मग जीवनाचा सार उद्देश फक्त आत्मज्ञान ओळखणं, जाणणं एवढंच आहे का? अष्टावक्र म्हणाले, स्वतःला ओळखून ज्यावेळेस जगणं होतं तेच खरं जगणं. आत्मज्ञानी माणूस कधीच कुठल्या बंधनात अडकत नाही.
त्याला कुठलेच संबंध कैदेसारखे वाटत नाहीत. परिस्थिती त्याला शत्रू वाटत नाही. कर्म त्याला ओझं वाटत नाही. कारण त्या माणसाला माहीत असतं की यापेक्षा आपलं अस्तित्व खूप मोठं आहे. परत जनकाने प्रश्न केला, मग लोक याला का ओळखत नाहीत? अष्टावक्र म्हणाले, माणूस दुसऱ्याच्या चुका बघतो, पण स्वतःच्या चुका, चालाकी त्याला दिसत नाही. त्याला संसार बदलावा वाटतो, पण स्वतः बदलत नाही. सत्य समोर असून दिसत नाही. एखाद्या माणसाच्या गळ्यात हार आहे आणि तो गावभर शोधतोय आणि त्याला कुणीतरी येऊन सांगतं, हार तुझ्या गळ्यातच आहे. मग त्याला नवीन हार मिळेल का? नाही. तर आत्मज्ञान अगोदरच आहे. त्याला फक्त ते आचरणात उतरवता आलं पाहिजे आणि काय आहे ते समजलं पाहिजे. वास्तवात आपण कोण आहोत, कशासाठी आलो ते कळलं पाहिजे. मग माणूस दुःखी का, असं जनकाने विचारलं. माणूस बदलणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जोडला जातो. म्हणजे शरीराची आसक्ती असेल तर त्याला वृद्धत्वामुळे दुःख येईल. धनाची आसक्ती असेल तर धनामुळं त्याची हानी होईल धनाची, म्हणून त्याला सतत भीती वाटत राहील. तो त्या धनाला सारखं सांभाळण्याचा प्रयत्न करेल. सन्मानामुळे, आता सन्मानाची जर आसक्ती असली तर अपमान कुठे ना कुठं होणारच, ते सहन करावंच लागेल. पण जर तो आत्मज्ञानी असेल, स्वतःचं वास्तव जाणेल, तर तो या गोष्टीपासून दूर राहील. कमळाच्या पाण्यावर जसं पाणी चिकटून राहत नाही, तसंच या सगळ्या चांगल्या वाईट घडामोडी असतात, त्या आपण चिकटून नाही घेतल्या पाहिजेत. आपण आत्मज्ञानी असलं पाहिजे. मग जीवनात लक्ष ठेवायचं नाही का, असं राजा जनकाने विचारलं. अष्टवक्र म्हणाले, नाही राजन, कर्म तर केलंच पाहिजे. आपण त्याच्यासाठीच पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे. स्वप्न बघितलं पाहिजे, यश मिळवलं पाहिजे, पण त्यात अडकून राहायचं नाही. जीवनाचं अंतिम सत्य आहे हे असं मानायचं नाही, पण हे जीवनाचा हिस्सा आहे, उद्देश नाही. सफलता, असफलता, जन्म, मृत्यू या दोन्हीतून आपल्याला पार पडता आलं पाहिजे. परिवर्तनातून परिवर्तन आणि अपरिवर्तन याच्याकडे बघताना आपला साक्षीभाव जिवंत असावा. एका वाक्यात सांगायचं तर संसारापासून पळून न जाता जागरूकता, शांती व प्रेमाने राहायचं आहे. संसारात राहून अलिप्त राहता आलं पाहिजे. हाच जीवनाचा उद्देश आहे, हेच आत्मज्ञान आहे. आणि ते आपल्याला जमलं पाहिजे, जमवता आलं पाहिजे, तर माणूस दुःखी होणारच नाही. कुठल्याही भवबंधनामध्ये तो अडकणार नाही आणि त्याचं जे आपलं आयुष्य आहे तो सुखाने व्यवस्थित व्यतीत करेल. आणि ज्या दिवशी आपल्याला जायचं आहे त्या दिवशी तो या पृथ्वीतलावरून जाईल पण. आणि मग जनकाचं मन आता शांत झालं होतं. बाहेर मंद असा वारा सुटलेला होता. त्याला छान वाटलं. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं त्याला उत्तर मिळालं आणि प्रश्नांचं काहूर शांत झालं त्याच्या मनातलं. कसं वाटलं तुम्हाला हे छोटंसं आणि छानसं असं ज्ञान? जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. मी माझ्या प्रयत्नाने तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते. धन्यवाद.